प्रभ। नमस्कार, मी दुर्वा पवार। आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा चौसुळे नंबर 1। आमच्या शाळेने गणेशोत्सव रोबोटिक्स स्पर्धा 2025 निमित्त सहभाग घेतला आहे। आमच्या गटाचे नाव परिवर्तन गण आहे। आमच्या लॅबचे नाव जय हिंद रोबोटिक लॅब आहे। गणेशोत्सव हा केवळ सण नाही तर श्रद्धा, संस्कृती व एकतेचा प्रेरणादायी उत्सव आहे। महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मुख्य म्हणजे कोकणामध्ये कार्य आर्थिकरण रोबोट हे आधुनिक तंत्रज्ञान आणि धार्मिक परंपरेचे एक विलक्षण मिश्रण आहे। हे रोबोट खास करून गणेशोत्सव व मंदिरातील पूजाविधींसाठी तयार केले जातात, जेथे ते मानवासारखी क्रिया करून आरती करतात। स्वयंचलित आरती करणे रोबोट हातात आरतीची थाळी घेऊन देवमूर्ती समोर फिरवतो। यामध्ये सेन्सर व प्रोग्रामिंगचा वापर करून अचूक हालचाली केल्या जातात। धार्मिक विधींचा आदर राखणे रोबोट हे धार्मिक परंपरांचा सन्मान राखून भक्तांना एक नवीन अनुभव देतात। तंत्रज्ञानाचा उपयोग भक्तीमध्ये आरती करणारा रोबोट याचे उद्देश परंपरेसोबत विज्ञान व तंत्रज्ञानाची सांगड घालणे, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणे, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश पसरवणे। ही संकल्पना केवळ तांत्रिक चमत्कार नाही तर ती भक्ती आणि नवकल्पना याचे प्रतीक आहे। रोबोटचे फायदे पहिला फायदा म्हणजे कार्यक्षमतेत वाढ। रोबोट कधी थकत नाही किंवा चुका करत नाही, तो वेळेवर सर्व कामे करतो। दुसरा फायदा म्हणजे स्वच्छता व सुरक्षा। स्वच्छता व सुरक्षा राखण्यासाठी स्वयंचलित प्रणाली उपयुक्त ठरते। तिसरा फायदा म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रसार। समाजावर होणारे सकारात्मक परिणाम पहिला परिणाम धार्मिक समारंभात आकर्षण आणि सहभाग वाढतो। रोबोटद्वारे आरती पाहण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने येतात। उत्सवात नव्या पिढीचा उत्साह वाढतो। दुसरा परिणाम शिक्षण आणि प्रेरणा विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल प्रत्यक्ष अनुभव मिळतो।